ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठलवाडी वाहतूक उपशाखेच्या वतीने मंगळवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या शिबिरात आरोग्यविषयक विविध तपासण्या करण्यात आल्या। या शिबिरात सामान्य चाचणी, पल्स, ईसीजी, रक्तदाब, डोळ्यांची तपासणी आणि ऑक्सिजन स्तर तपासणी करण्यात आली। शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात रोटरी क्लब ऑफ विठ्ठलवाडी शाखेचे अध्यक्ष डॉक्टर निलेश वजीरानी आणि ईशा नेत्रालयाचे डॉक्टर स्मितेश शहा यांचं विशेष योगदान लाभलं। कार्यक्रमात वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक राजू मराडे, नितीन शिंदे व सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, वॉर्डन, पोलीस मित्र आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली असून वाहतूक पोलीस विभागाच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। रस्ता सुरक्षा अभियान 2025 35वा रस्ता सुरक्षा ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त माननीय आशुतोष डुमरे साहेब, माननीय चव्हाण साहेब, माननीय डीसीपी पंकज सिरसाट साहेब यांच्या मान्यतेने हा 1 जानेवारीपासून 2025 पासून आपण हा रस्ता सुरक्षा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू झालेला आहे। रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचं महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये वाहतुकीचे नियमाची जनजागृती करणे, लोकांनी दारू पिऊन वाहन न चालवणे, इन्शुरन्स शिवाय गाडी न चालवणे, रश ड्रायव्हिंग करू नये, ओव्हरटेकिंग करण्याचं काम करू नये। देशामध्ये जेवढ्या आपले जवान शहीद होत नाहीत देशाच्या बॉर्डरवर, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अपघातामध्ये घरातले कर्ते माणसं, मुलं दगावत आहेत आणि त्याचं काम आहे मानवी चुका आहेत। ज्या ठिकाणी टन्स आहे त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करून पुढे पडणे, दारू पिऊन वाहन चालवणे आणि त्यांना त्या परवा नाही आहे की आपल्या चुकीमुळे घरातला एखादा कर्ता माणूस दगावू शकतो आणि एखादा घराचा तरका माणूस जर दगावला तर ते संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर येतं, याची कल्पना त्यांना नाही आहे। आणि म्हणून आम्ही आव्हान करतो की वाहतुकीचे नियम पाळा, सावकाश चाला, कुठल्या प्रकारची घाई न करता आपण आपल्या याच्यातनं हेल्मेटशिवाय गाडी चालवायची नाही, इन्शुरन्सशिवाय गाडी चालवायची नाही, दारू पिऊन गाडी चालवायची नाही, लायसन्सशिवाय गाडी चालवायची नाही। आणि अशा प्रकारची हे संपूर्ण अवेअरनेस आम्ही शाळा, कॉलेज, रिक्षा स्टँड या ठिकाणी करत आहोत। नागरिकांना आम्ही आव्हान करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळा आणि आपलं जीवन सुरक्षित करा, एवढीच आमची। आज या ठिकाणी आरोग्य शिबिर वगैरे ठेवण्यात आले, काय सांगाल? या ठिकाणी आरोग्य शिबिर की छोटीशी कल्पना आम्ही लोकांची ब्लड चेक करून घेणे, रिक्षा चालकांना आपलं वेळ नसतो, आपली शुगर वाढली आहे काय, आपण इतर आजाराने त्रस्त आहोत, तर या संदर्भात आम्ही वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला होता। त्याच्यामध्ये ब्लड डोनेट आहे, कॅन्सरचे चेकअप आहे। अशा छोटे छोटे उपक्रम करून लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करतो आणि त्यांची आरोग्यसुद्धा चांगलं राहावं। जे रिक्षा चालक या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते, आमचे वाहतूक सल्लागार या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्या सगळ्यांचं मेडिकल चेकअप, आमचे वॉर्डन्स, आमचे पोलीस यांचं सर्वांचं मेडिकल चेकअप आम्ही करून घेत आहोत। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।